नमस्कार मंडळींनो, चला तर मग मी आज तुमका दाखवते आमच्या कोकणातली फेमस सोलकढी। त्यासाठी लागणारा साहित्य मी हे घेतलंय सगळा। आता एका मिक्सरच्या भांड्यात खवलेला खोबरा घेतलाय ओला, हिरवे मिरचो, आला, लसूण, जिरा आणि पाणी घातलंय आणि हा एकदम बारीक मिक्सरात गरगरावून वाटून घेतलंय। बघा खोबरा तर एकदम मस्त बारीक वाटून झालेला हा। आता एक सुती कपडा घेतलाय आणि त्याच्यावरती सगळा वाटलेला वाटा काढून घेतलाय आणि एका चांगला पिळून घ्यायचा। मस्त घट्ट असं दूध येतं नारळाचा। अशा पद्धतीने गाळला ना की त्याच्यात काय सुद्धा रवत नाही। आता चवीनुसार मीठ ऍड करतोय आणि कोकम आगळ घालतोय आणि मस्तपैकी अशी मिक्स करून घेते सोलकढी। बघा मस्त तयार होता सोलकढी। आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकली की झाली तयार। ही अशी रेसिपी ना तुम्ही घरी बनवून बघा, कारण बाजारात भेटतं ना त्याच्यामध्ये कलर येऊसाठी बीट वगैरे घालतात, त्यापेक्षा ही एकदम ऑथेंटिक पद्धतीची असा। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीची सोलकढी तुमका कशी लागता ती तुम्ही मका नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करून सबस्क्राईब करा। धन्यवाद।